हॅलो सगळ्यांना, मी आकांक्षा आणि माझ्या या चॅनलवरती खूप दिवसानंतर तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचे जे टॉपिक्स असणार आहे ते स्पेशली बिगिनर्ससाठी असणार आहेत. इंस्टाग्राम आणि यूट्यूब दोघांच्या रिलेटेड जे काही प्रश्न मला आलेले आहेत ते मी कवर करणार आहे आणि प्लस मी माझाही काही एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी आलेला प्रश्न हा आहे की यूट्यूबवरती ग्रो कसं करायचं. ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांना मी आधी हे सांगू इच्छिते की माझं एक यूट्यूबचं दुसरं चॅनलसुद्धा आहे, ज्याच्यावरती मी 50Kचा सबस्क्रायबर्सचा आधीच पार केलेला आहे. त्यामुळे असं कोणाला वाटायला नको की हिचे तर काय सबस्क्रायबर दिसत नाही आहेत या चॅनलवरती, मग ही का आपल्याला ज्ञान देते आणि आपण हिचं काय ऐकायचं म्हणून. तर मी अनुभवाचे बोल सांगणार आहे. त्यामुळे जे कोणी सिरियस असेल त्यांनी प्लीज लक्ष देऊन हा व्हिडिओ ऐका, शेवटपर्यंत व्हिडिओला बघा आणि त्यानंतर तुमचं जे काही मत आहे त्यानुसार तुम्ही वागू शकता. पण मी जे सांगणार आहे ते मी स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे आणि तेच तुम्हाला सांगणार आहे. चला जाऊया पहिल्या प्रश्नावरती की यूट्यूबवरती ग्रो कसं करायचं. यूट्यूबवरती ग्रो करण्यासाठी सगळ्यात आधी लाज सोडून द्यायची. ऑफकोर्स लाजच. कारण आपण लाजतो व्हिडिओ बनवायसाठी की मी व्हिडिओ बनवेल, मग मला लोक काय म्हणेल, मला अमुक काय म्हणेल, मला डमुक काय म्हणेल. अरे आपल्या लोकांचं काय करायचं आहे. आपल्याला लोकांशी काही घेणं देणं नसायला हवं, कारण लोक येऊन आपल्याला पोचणार तर नाही आहेत. तुम्हाला तुमच्या स्वकष्टाने गाडी, घर, बंगला खरेदी करायची आहे ना, मग त्यामुळे तुम्हाला लाज सोडावी लागणार आहे. जर तुम्ही हा विचार कराल की लोक काय म्हणेल, तर तुम्ही कधीच तुमचे स्वप्न पूर्ण करू नाही शकणार आहेत. जे पण आता यूट्यूबवरती मोठे मोठे क्रिएटर्स आहेत त्यांनीसुद्धा हे सेम फेस केलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, कारण भरपूर लोक येणार आहे तुमच्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये, भरपूर लोक येणार आहे तुम्हाला डिमोटिवेट करण्यासाठी. तू हे काय करते, कशाला करते. इवन स्वतःच्या घरचे सुद्धा येणार आहेत, ठीक आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमचं स्वतःचं काही निर्माण करायचं आहे, तुम्हाला लाजही सोडून द्यावी लागणार आहे. तुम्हाला कॅमेरासमोर वाटणारी भीती ती आपोआप सुटून जाणार आहे. तुम्ही माझे मागचे व्हिडिओज बघा, ज्यामध्ये मी भिवून बोलते आहे, आणि आजचा हा व्हिडिओ बघा, तुम्हाला स्वतः फरक जाणवेल की आपल्या बोलण्यामध्ये किती जमीन आसमानाचा फरक येणार आहे. त्यामुळे मी तरी तुम्हाला हेच सांगेल की जे लोक तुम्हाला निगेटिव्ह वाईब्स करतात किंवा जे लोक तुमच्याशी जेलस आहे, त्यांना अजिबात सांगायचं नाही की मी यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे किंवा मग सुरू करणार आहे किंवा माझा अमुक चॅनल आहे. आणि मी तरी तुम्हाला हेच म्हणते की कोणाला मला सबस्क्राईब करायची भीक मागायची नाही आहे, ओके. कारण तुम्ही त्यांना म्हणून तर द्याल की मला सबस्क्राईब करा, आपल्या जवळच्या लोकांना. पण ते काय करतील, सबस्क्राईब करतील पण आपले व्हिडिओ बघणारच नाही. मग आपल्याला व्ह्यूज कसे येणार, मग सबस्क्रायबरचं आपण करणार तरी काय. त्यामुळे कॉन्टेंट छान बनवायचा, कन्सिस्टन्सी बाळगायची आणि भरपूर सारा पेशन्स ठेवायचा. संयम ठेवणं हा खूप महत्त्वाचा आहे. कधीच हारून नाही जायचं, खचून नाही जायचं, मला व्ह्यूज येत नाही आहे म्हणून रडत नाही बसायचं. उलट त्याच जिद्दीने, त्याच जोमाने आपला दुसरा व्हिडिओ कसा छान होईल यावरती फोकस करायचा. मी माझं सांगते एम्ब्रॉयडरी रिलेटेड. तुम्ही जर एम्ब्रॉयडरी रिलेटेड चॅनल बनवणार असाल किंवा मग तुम्ही पेंटिंगचा चॅनल बनवणार असाल किंवा मग तुम्ही क्रोशेचं चॅनल बनवणार असाल, तर मी तुम्हाला सांगते की प्रोसेसिंगचे व्हिडिओ टाका, प्रोसेसिंगचे व्हिडिओ अपलोड करा. कारण जेव्हा तुम्ही प्रोसेसिंगचे व्हिडिओ अपलोड कराल तेव्हाच तुम्हाला सबस्क्रायबर मिळतील, तेव्हाच तुम्हाला व्ह्यूज येतील. तुम्ही डायरेक्ट आउटपुटचे फोटो जर टाकाल ना, तर तुम्हाला अजिबात व्ह्यूज येणार नाही. मी खरं सांगते, कारण मी हे स्वतः अनुभवलेलं आहे. आणि नेहमी प्रेझेंटेशन छान ठेवा. तुम्ही जे प्रोडक्ट बनवताय, शेवटी जर आपण ते प्रोडक्ट शो करणार आहोत, तर असंच कुठल्या पण जागेवरती फोटो काढायचा नाही. फोटो छान लाईट्समध्ये आणि शक्यतो बॅकग्राऊंड छान ठेवायचं, ज्यामुळे सगळं फोकस आपल्या प्रोडक्टवरती येईल असं. आता व्ह्यूज येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, व्ह्यूज येण्यासाठी आपल्याला कुठलीही सेटिंग करायची आवश्यकता नाही आहे. चॅनल ओपन झालं आहे, छान क्वालिटीमध्ये आपण व्हिडिओ शूट केला आहे, व्हिडिओला एडिट केलं आहे आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा आपण शॉर्ट्स अपलोड करतो त्यावेळी आपल्याला सॉन्ग सिलेक्शन ट्रेंडिंग सॉन्गचं करायचं आहे. असं कुठलं पण सॉन्ग आपल्याला आवडते म्हणून टाकून द्यायचं असं अजिबात करायचं नाही आहे. कारण जर तुम्ही कुठलं पण सॉन्ग टाकाल तर तुमचा व्हिडिओ व्हायरल जाणार नाही. पण जर तुम्ही ट्रेंडिंग सॉन्ग टाकाल तर तुमचा 10पैकी 2-3 व्हिडिओज व्हायरल जाण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे कॉन्टेंट छान असला त्यानंतर तुम्ही व्हायरल सॉन्ग, ट्रेंडिंग सॉन्ग त्याच्यामध्ये ॲड करा, नंतर तुम्ही अपलोड करा, ओके. तर माझे मागचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते सुद्धा पहा, या चॅनलवरतीच मी अपलोड केलेले आहेत. आणि सुरुवातीला यूट्यूबकडनं खूप अपेक्षा करणं सोडून द्या. कारण जर तुम्ही अपेक्षा कराल तर तुम्हाला निराशाच मिळेल. त्यामुळे तुम्ही फक्त स्वतःच्या इच्छेसाठी, स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी व्हिडिओ बनवतात आहात, हेच तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवा. भरपूर सारे इन्व्हेस्टमेंट करू नका. मी तरी सांगते की सुरुवातीलाच खूप इन्व्हेस्टमेंट करू नका, म्हणजे खूप मोठं ट्रायपॉड महागडं आणि त्यानंतर मग रिंग लाईट अजिबात घेऊ नका. तुमच्याकडे असेल तर उत्तम, पण नसेल तर तुम्ही काहीतरी जुगाड करा त्या गोष्टीचा आणि त्यातनंच तुम्ही जे काय ते करू शकता. कारण कधी काय होतं की आपलं यूट्यूब चॅनल चालेलच, त्याच निशमध्ये चालेल असं होणं कदाचित कधी शक्य नसतं. त्यामुळे आपण खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाही. आपण जे आहे जितकं साहित्य आहे तेवढ्यामध्येच आपल्याला आपलं काम करायचं आहे, ओके. सुरुवातीला शॉर्ट्सवरती जास्त फोकस करा आणि लाँग व्हिडिओ आठवड्यातनं 1-2 टाकले तरी चालतील. पण शॉर्ट्सवर जास्त फोकस केल्यामुळे आपल्याला 2 फायदे होतील. एक तर सबस्क्रायबर मिळेल आणि व्ह्यूज लवकर कंप्लीट होतील.
आणि लाँग व्हिडिओलासुद्धा ते लोकं येतील. जर त्यांना तुमचा शॉर्ट्स आवडला तर तुमचं चॅनल ते लोकं व्हिजिट करतील. आणि तुम्ही जर एम्ब्रॉयडरी रिलेटेड किंवा पेंटिंग आणि किंवा मग क्रोशे किंवा आरी वर्क रिलेटेड काही जे जे पण काम करत असाल, त्या व्हिडिओला नेहमीच छान लाईट्समध्ये शूट करायचं आणि शक्यतो प्रोसेस शूट करायची. कारण डायरेक्टली आपण जे आउटपुट टाकतोय ना, त्यावरती आपल्याला YouTubeवरती व्ह्यूज येणार नाही. Instagramवरती तशांना व्ह्यूज येऊ शकतात, पण YouTubeवरती तसे व्ह्यूज येणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे प्रोसेस दाखवा, की तुम्ही ते काम कसं करतात. जेव्हा तुम्ही प्रोसेस दाखवाल, तेव्हा लोकांची क्युरिओसिटी वाढेल आणि आपोआप तुम्हाला सबस्क्रायबर मिळेल. वरूनच लोकं तुमच्या लाँग व्हिडिओवरती पण शिफ्ट होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही शक्यतो हाच प्रयत्न करा, की तुम्ही त्याची प्रोसेस दाखवतायत. पूर्ण प्रोसेस नाही दाखवली तरी चालेल. एखादी पार्ट असा दाखवा, की जे लोकांना तुमचं बघून आवडेल. एखाद पार्ट दाखवा, की जेणेकरून लोकं त्यामध्ये इंटरेस्टेड राहील, त्यांची क्युरिओसिटी वाढेल. आणि जेव्हा तुम्ही YouTubeवरती शॉर्ट अपलोड कराल, त्यावेळेस तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवायचं, की आपल्याला नेहमी ट्रेंडिंग साँगच यूज करायचं आहे. कारण आपण दुसरं भलतं कुठलं जरी साँग यूज केलं, तर ते आपण नवीन क्रिएटर असल्यामुळे आपल्याला त्यावरती व्ह्यूज येणार नाही. त्यामुळे शक्यतो म्हणजे शक्यतो म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल, की तुम्ही फक्त ट्रेंडिंग साँग यूज करा. मग वाटलंस तर तुम्ही ते 2-3 व्हिडिओवरती सेम साँग जरी यूज केलं तरी चालेल. पण कन्सिस्टंट राहा. रोज एक तरी चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ अपलोड करा. लाँग व्हिडिओ अपलोड तुम्ही आठवड्यातनं एकदा जरी केला तरी चालेल किंवा मग सुरुवातीला नाही केला तरी चालेल. तुम्ही टोटली शॉर्टने सुद्धा आपलं चॅनल मॉनिटाईज करू शकता. आता वळूयात दुसऱ्या प्रश्नावरती. दुसरा प्रश्न हा Instagram रिलेटेड आहे, की Instagramवरती ऑर्डर कशा आणायचे? तर Instagramवरती ऑर्डर आणावेच लागणार आहेत. का? कारण ते आपोआप येणार नाहीये. आपण जितकं प्रेझेंटेशन छान करू, जितकी व्हिडिओ आपली छान राहील, जितका व्हिडिओ आपला छान राहील, प्रेझेंटेशन छान राहील, तितके लोक आपल्याकडे ओढावले जातील. प्रेझेंटेशन हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही कधी-कधी असं बघता, की प्रॉडक्ट इतकं छान नसतं. प्रेझेंटेशन इतकं छान असतं, की लाखो लोकं त्याच्याकडे ओढले जातात आपोआप आणि त्यांना भरपूर ऑर्डर्स मिळतात, की ज्यांचं कामसुद्धा इतकंच छान नसतं, इतकं सुंदर नसतं, हाताला फिनिशिंग नसते, पण त्यांचं प्रेझेंटेशन छान असतं. आफ्टर सगळं डिपेंड प्रेझेंटेशनवर असणार आहे. तुमचं वर्क कितीही छान असू द्या, कितीही नीट असू द्या, पण तुम्ही जर प्रेझेंटेशनच छान नाही कराल, तर समोरच्यावर काय इम्प्रेशन पडणार आहे? तो का तुमच्याकडनं ऑर्डर करून घेणार आहे? कारण प्रेझेंटेशनच छान नसेल, तर व्हिडिओ व्हायरल जाणार नाही आणि व्हिडिओ व्हायरल गेला नाही, की तुम्हाला ऑर्डर्सच येणार नाही. त्यामुळे प्रेझेंटेशन छान ठेवा. वाट आणि तिथं पण कन्सिस्टंट राहा, पेशन्स ठेवा. अ, एखाद व्हिडिओ तुमचा जर व्हायरल गेला, त्या एखाद व्हिडिओसाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. कारण एखाद व्हिडिओवरूनच तुमचं Instagramचं अकाउंट जे आहे, ते मोठं होऊ शकतं आणि ग्रो होऊ शकतं. त्यामुळे तो एखाद व्हिडिओ कधी पण व्हायरल होऊ शकतो. तो 10व्या दिवशी व्हायरल होऊ शकतो किंवा मग तो 90व्या दिवशी पण व्हायरल होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला खूप पेशन्सली वाट बघावी लागणार आहे आणि व्ह्यूज जर तुम्हाला काहीच येत नसेल, तर तुम्हाला कंटेंट शिफ्ट करावं लागणार आहे. ठीक आहे. तोच कंटेंट तुम्ही घेऊन चालू नका. थोडंसं काहीतरी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करा. थोडं म्हणजे जर तुमचा अँगल वेगळा असेल किंवा मग तुम्ही शूट जे करताय ते बोरिंग वाटत असेल, तर तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग करावं लागणार आहे, ज्यामुळे लोकांची क्युरिओसिटी वाढेल आणि ते तुमचा व्हिडिओ बघण्यासाठी थांबून जाईल. तर हा आपला झाला दुसरा प्रश्न. आय होप याचं पण तुम्हाला आन्सर मिळालं असणार. आता वळूया आपण आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न हा आहे, की कंटेंट कसं बनवायचं? म्हणजे कसं शोधायचं? कारण ऑर्डर्स आपल्याला रेग्युलरली येत नसतात. तर मग आपण ऑर्डर्सवरती काम कसं करत राहणार आहोत? आणि जेव्हा ऑर्डर्स येतात ते अर्जंट असतात, त्यामुळे शूट करायला मिळत नाही. तर मी तुम्हाला एक सांगते, की नेहमी फेस्टिव्हल जे असतो त्याचा फायदा घ्यायचा. आता अपकमिंग जो फेस्टिव्हल आहे, तो रक्षाबंधन आहे, राखी आहे. त्यामुळे तुम्ही एम्ब्रॉयडरीच्या रिलेटेड राखीमध्ये राख्याच बनवू शकता किंवा मग रक्षाबंधनला सुटेबल असेल अशी एम्ब्रॉयडरी करू शकता किंवा मग तुम्ही हँकीज म्हणजे जो रुमाल असतो, जो बहीण भावाला देते, त्या रुमालीवरती तुम्ही एम्ब्रॉयडरीने काहीतरी लिहू शकता. टाकी स्पेशलमध्ये तुम्ही एम्ब्रॉयडरी रुमाल बनवू शकता, जे मी मागच्या वेळेस केलेले आहे आणि मला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यामुळे तुमचे 2 फायदे होणार. एक तर तुम्हाला कंटेंट मिळेल, म्हणजे प्रत्येक रुमालीचा तुम्ही वेगवेगळा शूट करू शकता, जो Instagram आणि YouTubeवरती तुम्ही अपलोड करू शकता आणि दुसरं म्हणजे तुम्हाला ऑर्डर्ससुद्धा येतील, जर रील व्हायरल झाली तर. आणि जर तुम्ही फेस्टिव्हल रिलेटेड रील टाकाल त्या ड्युरेशनमध्ये, तर तुमची रील नक्कीच व्हायरल होणार. म्हणजे तुम्ही फेस्टिव्हल बघा, समोर गणपती, नवरात्री जे काही येते ते त्या फेस्टिव्हलनुसार आपण आपलं काम करायचं. म्हणजे आपल्याकडे काम तर तसं पण काही नसतं करायला. त्याच्यामुळेच थोडंसं जे छोटं-मोठं आपल्याकडे जे साहित्य आहे, ते घेऊनच आपण समोरचं काम करायचं, कंटेंट बनवायचा आपला. जसं मी जेव्हा कंटेंट करायची त्यावेळेला म्हणजे मला जेव्हा व्हिडिओ टाकायचा असायचा, त्यावेळेला माझ्याकडे ऑर्डर्स नसायचे जास्त. कारण सुरुवातीला ऑर्डर्स येतच नाहीत. 1-2 ऑर्डर असायची आणि ते पण कधी-कधी अर्जंट असायचे, तर मला शूट करायला मिळायचंच नाही. तर मग मी काय करायचे, मी फ्लॉवर्स बनवायचे, त्याचं शूट करायचे किंवा मग हेअरस्टाईल करायचे, त्याचं शूट करायचे. तर तुम्ही सुद्धा असं करू शकता आणि हे नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला देखील याचा खूप खूप फायदा होईल.
आय होप मी या व्हिडिओमध्ये सगळं क्लिअर केलं आहे. पण या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला Instagramवरती डायरेक्ट DM करू शकता किंवा मग तुम्ही मला कमेंटमध्ये पण विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.